नमस्कार. वास्तविक मराठीमध्ये एक म्हण आहे, दुखतंय डोकं आणि गुडघ्याला बाम चोळणं. त्यातला प्रकार म्हणजे आजची जन आक्रोश मोर्चा आहे. पुरंदरचे प्रश्न सोडवण्यामध्ये खासदार आणि आमदार 100% निष्प्रभ ठरले आहेत, निष्क्रिय ठरले आहेत. पुरंदरचे प्रश्न काय आहेत? पुरंदरच्या लोकांमध्ये आक्रोश कुठल्या प्रश्नावर आहे की पुरंदरचं विमानतळ झालं पाहिजे, गुंजवणीचं थांबलेलं काम झालं पाहिजे, पुरंदरमध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट आले पाहिजेत. यातलं काहीच होत नाही. पुरंदर उपसाचं नियोजन झालं पाहिजे, हे पण व्यवस्थित होत नाही. म्हणजे प्रश्न वेगळे आहेत आणि आक्रोश तिसराच आहे. ह्यांचा आक्रोश काय आहे? राष्ट्रवादी काँग्रेसचं महाविकास आघाडीमध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार पडलं, त्याचा आक्रोश आहे. हे लोकांना 100% समजलेलं आहे. लोक त्याच्याशी सहमत आहेत. हा आक्रोश हा सगळा फासवा आहे, हा सगळा देखावा आहे. हा आक्रोश कोल्हे साहेब असतील किंवा आमच्या बारामतीच्या फक्त लोकांशी गोडगोड बोलणारे खासदार आणि बिनकामाच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांचा पर्सनल आक्रोश आहे. त्याच्यामुळे जनता याच्याशी सहभागी होऊ शकत नाही. कारण लोकांचे प्रश्न, मूलभूत प्रश्न सोडवण्यामध्ये 100% लोकप्रतिनिधी आयुष्याशी ठरलेले आहेत. याबद्दल लोकांच्या मध्ये जी एक परसेप्शन आहे किंवा ठीक आहे हे बिनकामाचे लोक आहेत, यांच्याकडून आपली कुठली समस्या सुटणार नाही, यांच्या आक्रोशाशी लोक सहमत नाही. ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाघापूर चौपल्यामध्ये जी जमलेली लोकांचा अत्यल्प प्रतिसाद होता, तर तो प्रतिसाद आहे. याचं पुढचं उदाहरण येणारी लोकसभा असेल, विधानसभा असेल, याचे 100% पडसाद पुरंदरमधून उमटल्याशिवाय राहणार नाही. आणि खासदारांनी न केलेल्या कामाबद्दल त्यांना जर संसदेमध्ये सेटिंग करून जर संसदरत्न पुरस्कार मिळत असेल, तर आमची पुरंदरची जनता 100% त्या काय कामाचे आहेत हे दाखवून देतील आणि त्यांना मताच्या रूपाने 100% त्यांचं मताधिक्य कमी करून त्यांना त्यांचा पुरस्कार खोटा आहे हे सिद्ध करतील. सगळ्यात एक मोठा प्रश्न की आपण आज पुरंदर उपसा कार्यक्षेत्रात आपण आज या ठिकाणी काम करतोय. पुरंदर उपसा सिंचन योजना ही आपल्या गावातूनच पूर्ण तालुक्यात विस्तारित झाली. आज काही 2 दिवसापूर्वी एक प्रकट काय त्या जाहिरात आली की दिनांक 3 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत ही योजना बंद राहणार. तर ही योजना जर बंद राहिली तर या शेतकऱ्यांचं काय होईल? किंवा ही योजना आत्ताच नेमकी ज्यावेळेला लोकांना, शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे त्यावेळेलाच ही योजना बंद होते. ही योजना दुरुस्ती किंवा देखभाल करायची तर पावसाळ्यात करायला पाहिजे होती, ज्यावेळेला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाणी ही आवश्यक नव्हतं. पण आता सध्या शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता आहे आणि याच वेळेला त्या ठिकाणी देखभाल दुरुस्तीसाठी 1-1.5 महिना ही योजना बंद राहणार. यावर काय बोलला आपण? पहा, एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मेंटेनन्स. देखभाल आपण कधी करतो? समजा आपल्या इकडे एक विमान आहे देशाचं, विमानाची देखभाल कधी करतो? विमानांची लढायला जायच्या अगोदर. आता पुरंदर उपसाची सगळ्यात जास्त गरज काय आहे? की उन्हाळी आवर्तनाची गरज आहे. आता लोकांना पाण्याची प्रचंड दुर्भिक्ष आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न आहे, फळझाडांची जे आहे त्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. असा असताना हा भीषण निर्णय पुरंदर उपसाच्या बाबतीत प्रशासनाने घेतलाय. मग याच्याबद्दल लोकप्रतिनिधींनी आवाज उठवायला पाहिजे होता. आम्ही शिंदे साहेबांच्या माध्यमातून, नामदार विजय बापू शिवतारेंच्या माध्यमातून तसं अधिकाऱ्यांशी संपर्क केलाय की अतिशय चुकीची वेळ आहे. हा, तुम्हाला आता मेंटेनन्स करायचं आहे ना, ते एक सगळ्यात मोठ्याची पत्रकार साहेब गोष्ट अशी आहे की पुरंदर उपसाच्या ज्या मोटर आहे, जबाबदारीने सांगतोय, प्रत्येक ठिकाणी एक डमी मोटर एक्स्ट्रा शिल्लक अस्तित्वात आहे. तुम्ही ती मोटर वापरून तुम्ही मेंटेनन्स करू शकता. एक मोटर चालू राहील, एका मोटरचं मेंटेनन्स होईल. असं केलं पाहिजे. ते न करता काहीतरी लोकांच्यात भीती निर्माण करायची, काहीतरी लोकांच्या संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांच्या पिकावर नांगर फिरवण्याचा हेतू असल्यासारखं हे मुजोर अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने वागायचं नाही का? मी म्हणतो, नाव घेऊन सांगतो, पुरंदर उपसा चालवायचं कॉन्ट्रॅक्ट जे ते आमदारांच्या जवळच्या लोकांच्याकडे. मग हे आमदारांनी चालवलंय का? ही लोकांच्या मध्ये शंका आहे. पुरंदर उपसा बंद करायची गरज काय? जर तुम्हाला मेंटेनन्ससाठी एक मोटर बंद करून एक दुसरी मोटर, डमी मोटर वापरून जर तुमचं पुरंदर उपसा ऑपरेट होत असेल तर लोकांना 100% देण्याची गरज आहे. पुरंदर उपसा बंद केली तर लोकांच्या मध्ये प्रचंड असंतोष निर्माण होईल. कारण माझं जर पीक गेलं, मी जर शेतकरी, शेतकऱ्यांची पिकं गेली, त्यांचा ऊस वाळला, त्यांची फळझाडं गेली, तर 20-20 वर्ष म्हणजे आमचे पवार आहेत, आमचे गटप्रमुख सिंगापूरचे, यांची बाग आहे, 20 वर्षाची बाग आहे. त्या बागेला आता जर नाही पाणी भेटलं, ती जर बाग जर जळून गेली तर 20 वर्षाचं प्रचंड मोठं नुकसान त्यांचं होणार आहे. तर आम्ही कदापि शिवसेना होऊन देणार नाही. पुरंदर उपसा 100% माझं म्हणणे मेंटेनन्स झाला पाहिजे, त्याबद्दल आमचा विरोध नाही. पण मेंटेनन्स करत असताना एक पंप चालू ठेवून मेंटेनन्स 100% करू शकतो आपण. याबद्दल आम्ही आमचे नेते नामदार विजय बापू शिवतारे यांची चर्चा केली. बापू स्वतः जलसंपदा मंत्री होते. बापूंनी सांगितले मी अधिकाऱ्यांना तशा सूचना देतो आणि 100% तुम्ही सांगताय त्याप्रमाणे योजना पण चालू ठेवू आणि मेंटेनन्स पण करू. दोन्ही गोष्टी